नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात पुन्हा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। सुरगाणा, कळवण, दिंडोरीसह नाशिकच्या पश्चिम भागात जाणवले सौम्य धक्के। 15 दिवसांपासून भूकंपाच्या घटनांची मालिका। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागाला शनिवारी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला। सुरगाणा, कळवण, दिंडोरी तसेच नाशिक पश्चिम भागातील विविध गावांमध्ये जमिनीला कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। 6 ऑगस्ट रोजी ही सुरगाणा, कळवण परिसरात 3.6 रिश्टर तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता। गेल्या सुमारे 15 दिवसापासून कळवण आणि सुरगाणा तालुक्याच्या आदिवासी भागात भूकंपाचे वारंवार सौम्य धक्के जाणवत आहेत। यामुळे ग्रामीण भागातील काही घरांना किरकोळ हानी झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे। त्यामुळे शनिवारी रात्री जाणवलेल्या धक्क्यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे। आजचा धक्का यापूर्वी जाणवलेल्या धक्क्यांपेक्षा अधिक तीव्र असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। दह्याणे दिगर येथील समाजसेवक भगवान पाटील, मोहमुख येथील शेतकरी विजय जाधव तसेच अंभोणा येथील युवा नेते रुपेश राजभोज यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भूकंपाचा अनुभव सांगितला। दरम्यान कळवणच्या प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कश्मीरा संखे यांनीही भूकंपाबाबत माहिती दिली असून प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता सुमारे 3.8 ते 4 रिश्टर स्केल दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे। उपलब्ध स्वतंत्र अहवालामध्येही 8 ऑगस्ट रोजी सुरगाणा परिसरात सुमारे 3.8 ते 4.3 तीव्रतेच्या हालचालींची नोंद आढळते। नागरिकांना प्रशासनाचे आवाहन, भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता शक्य असल्यास घराबाहेर पडून मोकळ्या व सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तसेच घरातील धोकादायक वस्तूंपासून दूर राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कळवण सुरगाणा परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासन आणि संबंधित भूकंप निरीक्षण यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। संचालक खुशाल देवरेसह मुख्य संपादक चेतन हिरे, कळवण।